का? म्हणलं तिकडे येऊन औषध घेऊ का इकडे येऊ. पहिल्यांदा आम्ही तिकडे चालू होतो. श्रीरामपूरला आलते का? हा हा. येऊन जा ना इकडं. फरक आहे ना पण चांगला. हा काय काय. फरक आहे ना चांगला. हो फरक आहे, 80-90% फरक आहे. येऊन जा ना मग इकडे. ठीक आहे, मग अजून 2 पुड्या खावा लागतील का? फिशर आग होते ना थोडं. हो आग होते. बरं बरं. ठीक येऊन आहे जा ठीक मग. आहे आणि ते मलम कितीला भेटत आपल्याकडं? मला ते 500ला असते. 500 असते का? तुमच्याकडून ते एक आणलं होतं बघा आपण, काय हो? गजकरणावरचा मलम दिलेला तुम्ही. हा. 100% फरक आहे त्याला. कोणता गज करण्याचा का? हा हा 100% फरक आहे. बरं. चांगले आहे ना औषधं, चांगले आहे ना आपले. औषध एक नंबर आहे राव. लय मी बी आयुर्वेदिक औषधं केली. हम्म. दवाखान्यात काय गेलो नाही आपण. हा ना. हा ऑपरेशन करतात म्हणून खर्च सांगणार, पण तिकडे गेलोच नाही. पण तुमचा 100% रिझल्ट आहे. आता आमचं त्याच दिवसाचा 20-22 वर्षाचा मुलगा आहे. हम्म. त्यामुळे थोडा वेळ लागला आहे. तुम्हाला नावं ठेवण्यात काही अर्थच नाही. आणि लवकर पाहिलेलं नाही. हा. तो आम्हाला असं भेटलं नाही लवकर औषध चांगली. बरं. राहायला कुठं आहे? राहिला आपलंच. आपलंच आहे का? हा येऊन जा मग एखाद दिवशी व्हिडिओ काढू. आपलं ते गच करण्याचं चांगलं आहे, बोलतं चांगलं आहे, तसं काही नाही आहे. अवघच कारण मला बी होतं, मी मुलाला होतं, मला होतं ते 2-2 वर्ष. मी औषधं गोळ्या खाल्ल्या पण मला बी फरक पडत नव्हता. हा. पण ह्यानं 100% 4 दिवसात रिझल्ट. मी 4 दिवस लावल्यानंतर लावलंच नाही. हा ना. मुलाचंही राहिलं, मुलाचं सपोर्ट मलम हे लावून काळं पडलं, ते सारखं खांजवायचा. आता काय खाज सुटत नाही त्याची. आपला मोबाईल बंद होता, आज चालू केलाय आपण.